बघत शिवराज न्यूज आणि आता आपण आहोत कुरुची या ठिकाणी, ज्या ठिकाणी सकल राम भक्त यांची एक छोटीशी बैठक या ठिकाणी झालेली आहे। ज्याप्रमाणे आपण हिंदू बांधव दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण भारतवर्षामध्ये आपला राम प्रभू श्रीराम यांचं मंदिर होते, त्याचं लोकार्पण होते, त्यासाठीच ही बैठक या ठिकाणी आयोजित केली होती। बघूया कशा प्रकारे या कुरुचीमध्ये मार्गक्रमण होत आहे। माझ्यासोबत आहेत राम भक्त रावसाहेब चौगुले साहेब आहेत, पाहूया त्यांचं काय मत आहे, कशा प्रकारे एकत्र यायचे। रावसाहेब नमस्ते। नमस्कार। आता आपण बघतो की 22 जानेवारीला आपल्या प्रभू श्रीरामांचं मंदिर होते, काय सांगू शकाल लोकांनी काय काय केलं पाहिजे? त्या दिवशी आपल्या घरामध्ये संध्याकाळी पंत्या लावल्या पाहिजे, दरवाजामध्ये रांगोळी घातली पाहिजे, आपल्या घरात भगवा ध्वज लावला पाहिजे आणि जशी दिवाळी आपण आनंदामध्ये उत्सवामध्ये करतो तशा पद्धतीने जास्तीत जास्त उत्सव म्हणजे हा सोहळा पार केला पाहिजे। त्याप्रमाणे आपण दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे पुन्हा एकदा 22 जानेवारीला ही पंत्याची दिवाळी साजरी होणार आणि एकंदरीत जर तुमच्या भागाभागामध्ये तुमचे जे काही ग्रुप आहेत, तुमचे जे काही मंडळ आहे, या ठिकाणी सुद्धा रावसाहेब विनंती करतो की कशा प्रकारे तुम्ही एक छोटासा खारीचा वाटा उचलून त्या लोकांना तुम्ही जागृत करू शकता। रावसाहेब आता आपण बघतो की 22 जानेवारीला आपलं लोकार्पण होतंय, बरोबर? आता या कुरुची गावामधून आता तुमचं काही नियोजन ठरलंय का, कशा प्रकारे पुढे जायचं आहे का? प्रत्येक भागाभागामध्ये ही जबाबदारी वाटप केलेली आहे। अक्षता वाटप होणार आहे 1 जानेवारीपासून ते 15 जानेवारीपर्यंत आणि प्रत्येक घराघरामध्ये ते अक्षता पोहोचवल्या जाणार आहेत। प्रत्येक घरामध्ये रामलल्लाचा एक फोटो दिला जाणार आहे, पत्रिका दिलेली जाणार आहे आणि हा उत्सव जास्तीत जास्त दिवाळी प्रत्येक वर्षी येते। हा आयुष्यामध्ये एकदाच येणारा कार्यक्रम आहे आणि तो जास्तीत चांगल्या पद्धतीने होण्यासाठी योग्य नियोजन सगळ्यांनी इथं केलेलं आहे कोरुची गावामध्ये। बघितलं मंडळी, म्हणजे पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी हा लोकार्पण सोहळा होतोय आणि त्यानिमित्तानं कोरुचीमध्ये सकल ही संपूर्ण रामभक्त या ठिकाणी परिश्रम घेत आहेत आणि आपण ही खारीचा वाटा उचलून आपल्या घरादारामध्ये रांगोळी काढणं असेल, प्रभू श्रीरामाची प्रतिमा सुद्धा देण्यात येणार आहे, त्याची प्राण प्रतिष्ठापना करून आपल्या घरामध्ये प्रभू श्रीरामांचं पूजन असेल, त्यांचं रवचन असेल, त्यांचं भक्ती असेल, हे संपूर्ण कार्य आपल्याला करायचं आहे आणि ही फक्त आपल्या प्रभू श्रीरामांच्यासाठी होत आहे आणि हा समस्त हिंदू समाज आज जागृत होत आहे आणि संपूर्ण भारतवर्षाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिले केवळ आपल्या श्रीराम भक्तांच्यामुळं। आणि तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, आपलं हे निमंत्रण समजून आपल्या ठिकाणी हा जर व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच आपल्या घरामध्ये ही दिवाळी पुन्हा एकदा साजरी करूया आणि प्रभू श्रीरामांना आपण नमन होऊन त्यांना वंदन करूया। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आज दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे कोरुची येथील चिंतामणी सभागृहात श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा जनजागृतीपर बैठक मोठ्या उत्साहात पार पडली। समस्त हिंदू जनवासियांच्या जीवनातील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारी 2024 संपन्न होणार आहे। त्यानिमित्ताने प्रत्येक गावात हा उत्साह मोठ्या उत्साहात व्हावा यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। यामध्ये सर्व हिंदू बांधवांनी घरासमोरील अंगणात दीप प्रज्वलन करणे, रांगोळी काढावी, ओंकार जप करावा यासारखी आदी गोष्टी करावी। या बैठकीवेळी समस्त बजरंग दलचे सर्व पदाधिकारी सदस्य, श्री शिव प्रतिष्ठानचे सर्व सदस्य पदाधिकारी, श्री राम भक्त सेवेकरी यांचेसह कोरुची गावचे पोलीस पाटील सावकार हेगडे, त्याचबरोबर शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी API मगदूम मॅडम, डोणे सर, त्याचबरोबर माळी सर यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते।